बेसिक हेअरकट आणि ॲडव्हान्स हेअरकट काय फरक आहे? बेसिक हेअरकट आणि ॲडव्हान्स हेअरकट यातला फरक तसं सांगायला गेलं तर आपण नॉर्मली एक बेसिक सलूनमध्ये जातो, तिथे आपण हेअरकट करायला सांगतो नाही ना, आणि मग त्याला आपण एखादा फोटो दाखवतो किंवा तो काहीतरी सांगतो की हा ट्रेंड चालेल, मग तो करत. जसं की आपण बघतो की एखादा ट्रेंड आला तर सगळ्यांच्या डोक्यांवरती तोच दिसतो है ना. पण तसं बघायला गेलं तर प्रत्येकाचा फेस कट वेगळा आहे, हेड शेप वेगळा आहे, हेअर स्ट्रक्चर वेगळं आहे, नक्की त्याचं प्रोफेशन काय तेही त्याला मॅटर करत आहे ना. जर आपण ॲज अ एक्झाम्पल जर आपण बघितलं, समजा मी नेहमी मुलांना सांगतो की त्या फील्डनुसार ॲक्च्युली ज्यावेळेस आपण हेअरकट करतो आपल्या सलॉनमध्ये, त्यावेळेस आपण पूर्ण त्यांना डिटेल्स विचारतो की नक्की तुम्ही काय करता, तुम्ही म्हणजे नक्की प्रोफेशन काय तुमचा. त्यानुसार मग आपण त्यांना हेअरकट सजेस्ट करतो. मग त्याच्यामध्ये फेस कट येतो, राऊंड फेस कट आहे, स्क्वेअर फेस कट आहे का किंवा ओव्हल फेस कट आहे का, त्यानुसार आपण मग त्यांना पण सजेस्ट करतो. आता तुमचं असं समजा की पुढच्या 10 दिवसांनी तुमचं लग्न आहे, मग तुम्ही लग्नाच्या 10 दिवस आल्यानंतर मी डायरेक्ट हेअरकट करून चालणार नाही, तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल हे कळणार नाही. हेअरकट करण्याच्या आधी हेअरकट एक्सप्लेन करता आलं पाहिजे. बेसिक प्रॉब्लेम काय होतो बेसिक सलूनमध्ये की हेअरकट सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण त्यांना हेड शेप माहीत नसतो, हेअर स्ट्रक्चर माहीत नसतं, फेस शेप माहीत नसतो आहे ना. तर त्यानुसार मग आपण प्रॉपरली आपण सजेस्ट करून तसा हेअरकट करतो.